हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर जर तुम्ही याआधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की मी काहीतरी नवीन करते आणि स्टे ट्यून बघा मी काय करते। तर आजही मी मासूमच्या ऑफिसला आलते आणि लास्ट टाइम मी मासूमचं ऑफिस दाखवलं नव्हतं, सो यावेळेस मी बाहेरूनच व्हिडिओ चालू केला की मी तुम्हाला मासूमचं ऑफिस दाखवेल असं। आणि त्याच्यानंतर मी आतमध्ये गेले तर हे लोक ऑलरेडी सगळे आलेले होते। मीच लेट पोहोचली होती, माझ्यासाठी हे सगळे म्हणजे ह्यांनी सुरुवात केली ती थोडंसं थांबलेलं। त्याच्यानंतर सरांनी स्क्रिप्ट दिली, श्रीकांत सर हे सगळं बसवत होते, तर त्यांनी एकाला नाही का काय नक्की रोल करायचा आहे तो समजून सांगितला। त्याच्यानंतर फायनली आम्ही प्रॅक्टिस केली आणि एकदा आमचं सगळं म्हणजे पूर्ण करून आणि बसवूनही झालं। त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की अजून एक दोनदा प्रॅक्टिस करूया विदाऊट स्क्रिप्ट घेता, कारण आम्ही आधी जे केलं होतं तर आम्ही फुल टाईम स्क्रिप्ट यूज करत होतो की चारही लोकांच्या हातात 4 कागद आहेत आणि ते त्यातलं बघून वाचतायत असं। त्याच्यानंतर फायनली आम्ही विदाऊट स्क्रिप्ट केलं आणि देन एकदा भारुडाची प्रॅक्टिस केली। तर जसं की मी सांगितलं, मी मगाशी आले देन आम्ही सगळ्यांनी अजून एक नाटक बसवलं आणि ते नाटक झाल्यानंतर म्हणजे आम्ही एक दोनदा प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस करून झाली। एकदा भारुडाची प्रॅक्टिस केली, भारुडाची तर एकदाच केली आहे, बाकीच्या गोष्टींची तरी एक दोनदा केली आहे। आणि आता सगळेजण चाललेत जेवायला, सगळ्यांचं जेवण झालं की देन आम्ही तयार होऊ आणि निघू। सो स्टे ट्यून बघा आम्ही कधी इथून निघतोय, कधी तिथं पोहोचतोय। आणि आता 3 गोष्टी आहेत आमच्या, पहिलं तर एक नाटक आहे, एक भारुड आहे आणि त्याच्यानंतर अजून एक नाटक आहे। तर ह्या तिन्ही गोष्टी कशा होत आहेत हे नक्की बघा। आणि जसं की तुम्हाला समजलंच असेल, मी काल दुपारी आले आहे आणि आज सकाळी आले आणि याच वेळात जे काय झालं आहे ते झालं आहे। सो कसं होतं आहे सगळं हे नक्की बघा, स्टे ट्यून। सो पुढच्या अपडेट्स मी देतच राहील तुम्हाला। आत्ता आपलेत 2:15 आणि आम्ही सगळे निघालेलो आहे पुण्याला जायला। तर हां, आमचे सगळे लोक बाहेर जाऊन थांबलेले आहेत, मी हे चालली आहे। सो व्हाईट कुर्ती घालायची आहे, सगळ्याच झाला ऑलमोस्ट, सो मी चेंज करून घेतलेलं आहे। सो लेट्स गो। कधी पोचतोय आम्ही तिथे आणि काय काय होतं हे नक्की बघा। हाय गाईज, तर फायनली आम्ही SM जोशी जे सभागृह आहे तिथं पोहोचलो आहे। तर तुम्हाला हे बॅकग्राऊंड बघून कळायलाच असेल, आम्ही ज्यावेळेस लास्ट टाईम मासूमच्या कॅम्पला आलो होतो ते व्हिडिओज पण आहेत, जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। तर त्यावेळेस पण आम्ही सेम प्लेसला आलो होतो। बरं ठीक आहे, तर चला। येस, ही सगळी आमची पथनाट्यवाली किंवा जे आमचं नाटक आहे त्याच्यावाली टीम आहे। सो चला जाऊया, इथून पुढं काय काय होतं आहे ते नक्की बघा। तर आम्ही जिथे गेलो होतो ती होती सत्यशोधक युवा परिषद, जिथे वेगवेगळ्या 15 संस्थांमधून पार्टिसिपंट्स आलते किंवा वेगवेगळ्या 15 संस्थांची माणसं आलती, ज्यांनी प्रत्येकानं नेमून दिलेल्या टाईममध्ये सादरीकरण केलं। आम्हीही मासूम संस्थेकडून तिथे गेलेलो होतो। त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली, त्यांनी एका वेगळ्याच पद्धतीनं कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर जे पहिलं सादरीकरण झालं, मी सावित्री बोलते असं, त्या दीदीने इतकं सुंदर ॲक्ट केलं ना, मला प्रचंड आवडलं, तुम्हीही बघा। गावच्या खंडोजी पाटलाची लेखनी लग्न करून पुण्याला गेले। ह्यांना शेठजी म्हणायचे मी, शेठजी म्हणायचं, बाईनं कुणाची लेक, कुणाची आई, कुणाची बायको ही ओळख पुसून टाकायला पाहिजे आणि आपल्या स्वतःची ओळख। आणि त्याच्यानंतरचं नाटक होतं ते राष्ट्रीय सेवा दलाचं, ते झालं की लगेच आमचं होतं ते नाटक आणि आमचं नाटक, ही सगळीच नाटकं देवादादानं बसवलेली। सो चला आता बघा आमचं नाटक कसं होतंय ते।
घ्या. तसं बघायला गेलं ना आपल्या गावात ना सर्वांना समान अधिकार भेटतो. कुणाला कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. खरंय का नाही? खरंय. अहो सरपंच आपल्या गावातल्या बायका पुरुषांच्या खांद्याला लावून काम करतात आणि आपल्या गावातल्या पोरी होय सरपंच खरंय. आता प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागले. अरे बस की झाली ना काय एवढी समानता. होय सरपंच चिक्कार झाली समानता. आजपासून आपल्या गावात कोणत्याच प्रकारचा भेदभाव उरलेला नाहीये. आई पप्पा मला लव्ह मॅरेज करायचं आणि बाबा मला लव्ह मॅरेज करायचं. काय बोललीस? तुला लव्ह मॅरेज करायचंय? अगं तुझ्या बापाच्या इज्जतीचा विचार केलास का? आपल्यात लव्ह मॅरेज करत नाही. तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. हो. मला माझ्या बापाच्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हिस्सा पाहिजे. मला माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हिस्सा पाहिजे. आता एक चालते. अर्धा हिस्सा काय अर्धा हिस्सा? भावाच्या प्रेमासाठी हिस्सा नाही सोडू शकत. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. हो. मला माझ्या जॉबसाठी हे गाव सोडून बाहेर जायचंय. मला माझ्या जॉबसाठी हे शहर सोडून बाहेर जायचंय. अगं तुला जॉब करायचा आहे, तुला बाहेर जायचंय. अगं तू जर बाहेर गेली तर तुझ्या लहान मुलांना कुणी सांभाळायचं? समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. हो. आज कोणीतरी मला वाटेत छेडलं. काय तू एक दिवस फिरायला गेलीस का? आजपासून तुझे बाहेर फिरणं बंद. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. समजून घे, कॉम्प्रोमाइज कर. हो. आम्हाला मंगळसूत्र, पदर, बुरखा या गोष्टी नकोय. अरे असे झाले तर मग आमच्या धर्माचं आणि संस्कृतीचं काय? होय संस्कृतीचं काय? हमरे खरी है आजादी. हमरे खरी है आजादी. हर हाल में हमरे खरी है. हमरे खरी है आजादी. हो. घेते ती स्वतःची निर्णय स्वतः. करते ती स्वतःचा विचार. पण तिच्या बापाच्या इज्जतीसाठी तिला तिच्या प्रेमाला सोडावं लागतंच ना. हो. चालवते मी मुले. पण काही लफक्यांमुळे मला माझी आवड माझ्यावर बंधने येतातच ना. हो. करते ती जॉब. जाते ती जॉबसाठी बाहेर. पण तिच्या मुलाबाळांचं संगोपन करण्यासाठी तिला जॉब सोडावा लागतोच ना. हो. अजूनही ती कमवतीये. पण तिला तिच्या भावाच्या प्रेमासाठी तिची प्रॉपर्टी सोडावी लागतेच ना. आणि मग आपला देश म्हणतो आपल्या देशात समानता आली. इथं कुठलाच भेदभाव होत नाही. अरे आपल्या देशाला अजून स्त्रियांचे आणि ट्रान्सजेंडरचे प्रश्नच समजलेले नाहीयेत. अगे मान्य आहे का महिलांच्या तरी पुरुषांच्या समानता पाहिजे. पण ट्रान्सजेंडरचं मदत काय काढलं का? भारताचं प्राण आहे संविधान. दयाला जाणून घे. दयाला जाणून घे. दयाला जाणता जाणशी स्वतःला. समर्पित्वाला अर्थ येईल. भारताचा प्राण आहे संविधान. माझ्या या देशाला इंग्रजांनी छळलं आणि अन्याय अत्याचार करून सारं वित्त गिळलं. आणि आता तुम्हाला हा भारुडाचा किंवा आमच्या आधीच्या नाटकाचा व्हिडिओ बघून असं वाटेल की हे अर्ध्यातच का कट केलं आहे. तर माझ्याकडे जितके व्हिडिओ आले मी तितके सगळे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे येतानाच तसे थोडेसे अर्धवट व्हिडिओ झाले, त्यामुळे मी तसे अर्धवटच व्हिडिओ इथे लावती आहे. त्याच्यानंतर आमचं जे फायनल नाटक होतं त्याचाही स्टार्टिंगचा पार्ट असा नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे तेही अर्ध्यातूनच आहे. बट नक्की बघा आमची दोन्ही नाटकं कशी झालेत आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की आमची नाटकं कशी झालेली आहेत. आठवड्यांनी नाटक करून आलो आहे आणि आता आम्ही नेक्स्ट ह्याची तयारी करतो आहे बिकॉज त्याची आमची काही तयारी नाही आहे. सो चला बघूया आमचं ते कसं होतं आहे. आणि आम्ही परत खाली आलो थोडीशी प्रॅक्टिस करायला आणि देन आम्ही थोडीशी 1-2दा प्रॅक्टिस करून आतमध्ये जाऊ. देन आम्ही आम्हाला
मी तुम्हाला आमचं फायनल दाखवते कसं होतं. तर हे जे चाललं आहे याच्यानंतर आमचं असणार आहे आणि मी फर्स्ट टाईम असल्याला माईक लावला आहे. इतकी एक्सायटेड आहे मी. आता तर आमचं असं ठरतं आहे की झालं आहे आमचं आणि आम्ही करू व्यवस्थित. सो लेट सी कसं होतं आहे बघूया. आमची 4 लोक स्टेट येऊन बघा आमचं कसं होतं आहे ते. सध्या आम्ही शांत व्हायचं ट्राय करतो आहे बिकॉज आम्ही आत्ताच बसवलं आहे आणि ते आता करायचं आहे. सो थोडासा स्ट्रेस फील झाला आहे. काही संबंध नाही. मी ती फुलं तिथं चुकून विसरून आली आहे आणि ती मी परत घेऊन येणार. जाग जा. असे भगतसिंगचं खरं प्रेम त्याच्या बंदुकीवर काय त्याचं फुलांचं पडले तेव्हा. चल 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 चल. ए अरे कोण आहेस तू? तुला बघून चालता येत नाही का रे? कोण आहे? सीने पर जो जख्म है वो सब फूलों के गुच्छ है. हमें पागल ही रहने दो. हम पागल ही रहते. यस. Who is तू? यूं तो जश्न आजादी कई बार मनाई है. क्या कभी किसी को शहीद आजम की याद आई? मैदान गांधी दिसायचा आणि तुला भगतसिंग दिसतोय. काय केमिकलचे काय तुमच्या डोक्यात? तू आपल्या सर्वांना दिसतोय. मग केमिकलच्या काही सर्वांनाच होईल का? हे पण आहे म्हणा. तू नक्की भगतसिंग आहेस? पैशात प्रूफ काय तुझ्याकडं? ते प्रूफ बीफ काही नाही माझ्याकडे. असं असेल तर आम्ही का विश्वास ठेवावा की तूच भगतसिंग आहे? अब जो हूँ जैसा हूँ आपके सामने खड़ा. विश्वास ठेवायचा तर ठेवा नाही तर तू खरा भगतसिंग आहेस का हे मला काय माहित नाही. पण भगतसिंगमुळे माझा व्हॅलेंटाईन खराब झाला हे मात्र नक्की. काय केले? नको लक्ष्मी. अरे आज शहीद आणि व्हॅलेंटाईन्स डे सोबत आहे ना. बिचारीला व्हॅलेंटाईन्स डे सांग करा. ये गलत बात है. काय प्रेम करणं गलत बात है? शहीद दिन साजरा करणं गलत बात आहे. अरे बाबा शहीद दिन हा 23 मार्चला. तुम्ही 14 फेब्रुवारीला का साजरा करता? मी ती सगळी खुळी. अरे तुम्ही 21व्या शतकातील मुलं. तुमच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, गुगल आहे. सर्च करा ना. काय समज जरा. अरे हे काय? हे कसं शक्य आहे? भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना तर 23 मार्चला फाशी देण्यात आली. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में. देखना है जोर कितना बाजुए कातिल में. 23 मार्च 1931 फासावरचा दोर आवळला गेला आणि तुमच्या सर्वांच्या दृष्टीने मी झालो शहीद भगतसिंग. कुणी मला शहीद आझम म्हणतं, कुणी मला क्रांतिकारक, तर कुणी मला माथेफिर. पण नक्की कोण हो तुम्ही? का घडलं मी हे सगळं? का झालं मी शहीद? अरे पण ते सगळं ठीक आहे. मग तू आज आता इथे का आलायस? मैं यहाँ आया था अपने आजाद मुल्क की माटी को छूने. मैं आया था आजाद हवा में सांस लेने. मैं आया था आजाद मुल्क को देखने की वो दिखता कैसा है. यहाँ के लोग जीते कैसे. पण इथं सगळंच काही वेगळं वेगळं चालू. म्हणजे म्हणायचं अरे म्हणजे ज्या दिवसाचा आणि माझ्या मरण्याचा काही संबंध नाही त्या दिवसाचा तुम्ही संबंध जोडताय. गोंधळ का करताय? अरे तुम्हाला सगळ्यांना साधा शहीद दिन माहित नसावं? नाही खरंय म्हणा ते रे. असे ते क्रांतिकारी माणसं त्यांचा कुठं प्रेमाशी संबंध असतोय? का क्रांतिकारकांना प्रेमाचा हक्क नाही? अधिकार आहे. प्रत्येकाला प्रेम करण्याचा अधिकार आहे. आणि आमच्या सगळ्या क्रांतिकारकांचा आदर्श मॅजिन ज्यावेळेस पहिल्या उठावामध्ये तो खचून गेला आणि स्वतःला संपवायला निघाला होता ना, त्यावेळेस त्याला त्यातून सावरलं तुम्ही, त्याच्या प्रेयसीनेच ना. अरे प्रेम माणसाला सक्षम बनवते, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते. समजलं? तू कधी प्रेम केलं होतं? हमारे जज्बातों से इस तरह वाकिफ है हमारी कलम. मैं इश्क लिखना चाहूं तो एक कलाम लिखा. अरे मग तू होतास कोण नक्की? तू क्रांतिकारक होतास ना? का तू प्रेम करणारा होतास? तू आतंकवादी होता? आतंकवादी मी अजिबात नव्हते. कारण मी जे काही केलं ते विचारपूर्वक केले. समजलं? म्हणजे आता ना खूप प्रश्न पडतायत मला. सांग ना बाबा इकडे उत्तर. तुझं आणि गांधीजींचं नक्की भांडण होतं ना? तुझ्या स्वप्नातला ग्रेट देश तरी नक्की कोणता? प्रश्न हे कधी संपत नाही आणि उत्तरही सहजासहजी मिळत नसतात. त्यासाठी घ्यावा लागतो तो सत्याचा शोध. आणि म्हणूनच आपण आज सत्य शोधत
हाँ वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है सर भरोसे की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर के अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही एक नवीन नाटक घेऊन येत आहोत. ऋतुजा खरे लिखित श्रीकांत लक्ष्मी शंकर दिग्दर्शित भगतसिंग वन्स मोर. शपथ इतकी बेकार खुश आहे मी, इतकी बेकार खुश आहे. कारण आम्हाला असं वाटत होतं की खूप चुकणार आहोत, खूप कारण आज असं सांगितलं आत्ता बसवलं होतं, पण इतकं भारी झालंय ना आमचं काय बोलायला. कोणीच विसरलं नाही, सगळं एकदम व्यवस्थित झालं. खूप खुश आहे मी तर. कॉन्फिडन्स खूप भारी झालं आमचं, खूप खूप खुश होत आम्ही. तर आम्ही आता जेवायला आलो तर इथे तर हां तुला डाळ ना. तर विषय असा आहे की हे सगळं एवढे नाही करत आहेत, रुक झालं. तर विषय असा आहे की आता मी जेवतोय, जेवण झालं आम्ही इथून निघू. सो भेटूया. मला खूप डिटेलमध्ये खूप काही बोलायचं आहे. स्टे ट्यून. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघतोय. सो चला बाय बाय. घरी गेल्यावर मी निवांत बोलते. आणि येताना विषय असा झाला की 2 गाड्या होत्या, सो सेपरेशन झालं, कोणी इकडे कोणी तिकडे. आणि माझं असं झालं तर मला तर दुसऱ्यावाल्या गाडीत बसायचं, पण देवदादा बोलला चल तिकडे आपण खूप मस्ती घालत जाऊया. आणि मी इतकी नवीन नवीन गाणी त्याच्यात तोंडून ऐकली आहेत ना, इतकी भारी भारी गाणी काय बोलायलाच नको. आम्ही फुल मस्ती घालत रिटर्न आलो. तर हे गाणं तुम्हीही नक्की ऐका, मला तर प्रचंड आवडलं हे गाणं. तर आज आहे 6 तारीख 6 ऑक्टोबर आणि गेल्या 28 तारखेला म्हणजे गेल्या सॅटर्डेला मी गेली होती पुण्यात. हा जो काही आत्तापर्यंतचा तुम्ही व्हिडिओ बघितला ते सगळं काही मी तिथे जाऊन एक्सपिरियन्स केलं.
तर तिथं जायचं असं खूप आधीपासून चाललं होतं की जाणार आहोत, जाऊयात अशा टाईपचं. बट ऐन टायमिंगला असं झालं तर मे बी नाही जाणार आहोत. आणि आदल्या दिवशी ठरलं की ठीक आहे चला जायचं आहे, मग त्याच्यासाठी हे करायचं आहे. आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज अचानक ठरल्या, अचानक केले. खूप भारी एक्सपिरियन्स होता. मी फर्स्ट टाईम ते माईक लावून तसं नाटक परफॉर्म केलं किंवा ओव्हरऑल सगळ्यात जो एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी खूप नवीन होता आणि मी खूप प्रचंड खुश होते त्यासाठी. आणि म्हणजे नाही का मी आधी देवादादाला सांगितलेलं की हां करायचं आहे हां, तर त्याचं असं झालं तर हो करूयात ना. बट ते जे झालं मी इतकी खुश होते म्हणजे दरवेळेस मी म्हणते देवादादांना खूपदा असं सांगतो की हिथं आहे, हिथं काहीतरी आहे, तिथं काहीतरी आहे, आपण हे करूया, आपण ते करूया. आणि खूपदा असं होतं की कॉलेजमुळे किंवा वेगळं काही नियोजन असतं आणि तिकडे जाणं होत नाही. बट यावेळेस मी ठरवून टाईम काढलेला की नाही देवादादाला हा दिवस देऊयात आपण आणि काहीतरी नवीन करूयात. सो म्हणजे नाही का देवादादा दरवेळेस काहीतरी नवीन माझ्यातला बाहेर काढायचा प्रयत्न करतो जे की मला प्रचंड आवडतं. आणि तुम्ही गाणी वगैरे तर ऐकलेच असतील. मी 4 दिवस झाली 30 गाणी ऐकते बोलते. तरी ते अजून एक गाणं होतं तुझी आठवण करून, तर ते मी नाही इथे पोस्ट करत आहे. मी त्याचा एक वेगळा छोटासा व्हिडिओ पोस्ट करेल, तेही नक्की बघा. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.